पण हे एका साईडनी कॉन्क्रीट चालू आहे, ह्या अशा सळ्या वगैरे साईडनी बाहेर निघालेल्या आहेत आणि हा असा रोड आहे. मावशीकडे आलो की मी मांजरासाठी घेऊन जातो सुक्का. काय बाई लेपाचा सुकाट. आम्हाला जरा पावसाळ्यासाठी कागद घ्यायचा आहे, खोपटीवरती पण टाकायला होईल. आणि वडे इकडे छान असतात ना, कुरकुरीत एकदम. आणि दाखवाल का जरा? मळे मासे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आम्ही आता चाललेलो आहे ते संगमेश्वरला. संगमेश्वरचा आज आठवडी बाजार आहे. तर आजचा बाजार हा आपण उठता बाजार करणार आहे. उठता बाजार म्हणजे जेव्हा बाजार संपत येतो, म्हणजे दुपारनंतर, त्यावेळेस जाणार आहे. आणि आम्हाला काही थोड्या वस्तू घ्यायच्या आहेत. खोबरं झालं, अजून मच्छी वगैरे घ्यायचे. खोबरं वगैरे आम्ही इथून वर्षभराचं इथूनच घेऊन जातो, कारण इकडे आम्हाला थोडं स्वस्त मिळतो. आणि एक अपडेट द्यायचे, जर का तुम्ही डिंगणी कर्जुवे रोडला जर का गाडी घेऊन येत असाल ना, तर माझ्या मागे बघताय इकडे सगळं काम चालू आहे. हे बघा, म्हणजे गणपतीत वगैरे गाडी, हे आता काम होतं ना, मुश्किल आहे गणपतीपर्यंत. तरी ह्या पावसाळ्यामध्ये तरी गणपतीपर्यंत तर होतं आहे की नाही काय माहिती नाही. पण हे एका साईडनी कॉन्क्रीट चालू आहे, ह्या अशा सळ्या वगैरे साईडनी बाहेर निघालेल्या आहेत. आणि हा असा रोड आहे, ह्याच्यातून आहे ना बाईक वगैरे चालवणं एवढं म्हणजे अवघड आहे. गाडी स्लिप खाते अक्षरशः. आणि गणपतीत वगैरे गाडी घेऊन यायचं जर का प्लॅनिंग करत असाल ना इकडे, तर चुकून करू नका, कारण खूप बेकार परिस्थिती आहे ह्या रोडला. पूर्ण पिरंदवणे गावाच्या पुढपर्यंत ह्या रोडचं पूर्ण काम चालू आहे. आता मागे डिंगणी ते कर्जुवे असा काहीतरी पॅच आहे, हा पूर्ण खोदून ठेवलेला आहे. बाकी एक साईडनी काम चालू आहे. आता जे बागवानी कोंड आहे त्याच्या पुढपर्यंत आता गेलेत कॉन्क्रीट करत. हा जो पूर्ण रोड आहे आपला डिंगणी गावची जी ग्रामपंचायत आहे, त्यानंतर आपल्याला जो पर्या लागतो तिथून हे कॉन्क्रीट पूर्ण केलेलं आहे पुढे कर्जुवे साईडला. असं ह्या रोडची अपडेट आहे. आता आम्ही पण चाललो ते सावकाशच जाणार आहे आणि ह्याच रोडनी जाणार आहे. डिंगणी कर्जुवे जो रोड आहे त्याच रोडने आम्ही आता जाणार आहे. आता बरोबर 2:30 वाजून गेलेले आहेत आणि आता जाऊया आपण संगमेश्वरला. आणि उठता बाजारात काय परिस्थिती आहे बघूया, कारण सकाळी आमच्या वाडीतले जेवढे पण गेले होते ना, ते सांगत होते एवढी गर्दी आहे संगमेश्वर मार्केटमध्ये. चला जाऊया आपण. हां, म्हणजे आता पावसाळा आता चालू होईल आता, तर आता सगळ्यांची खरेदी करायची सगळी घाई गडबड आहे. तर चला जाऊया फटाफट आणि संगमेश्वरचा आठवडी बाजार बघूया, जो बुधवारचा असतो. चालल्या कुठे या? मोबाईल हालतोय बघ किती. हे बघा, इथून सुरुवात केलेली आहे. इकडे हे मातीचा जो दिसतोय ना, इकडून सगळा कॉन्क्रीट करत गेलेत मागे. आता आपण डिंगणी गावात आहे आणि इथून पुढे गेलात की पुढे इथे पर्या आहे आणि ती मोरी. आणि त्यानंतर वरती गेलात की डिंगणी गावची ग्रामपंचायत आणि डिंगणकर डॉक्टर वगैरे त्या साईडलाच पुढे आहेत. सो इथून सुरुवात केलेली आहे आणि आता असेच पुढपर्यंत जातील, कर्जुवेपर्यंत जातील. पण एक साईड ठेवलेली आहे, पण तिकडे एवढी जाड खडी आहे, भरपूर मुश्किल आहे इकडून गाडी चालवणं. आम्ही आता सावकाश चाललो आहे. आता किती टाईम लागतो आहे काय माहिती संगमेश्वरला पोचायला. चला जाऊया फटाफट, कारण पावसानं थोडं वातावरण केलं नाही, त्याच्या आधी आपल्याला रिटर्न यायचं आहे. तर आपण फायनली संगमेश्वरच्या आठवडी बाजारात आलेला आहे. इथे ब्रिजवरती आहे हा. इकडे असुरोड्यात जातो रोड. इकडे मच्छी मार्केट आहे खालती, ओली मच्छी वगैरे. इकडे या साईडला अजून हाय पब्लिक. आता वाजलेत बघा किती, 3:30 झाले. बरोबर 1 तास गेला आमचा ह्या रोडला. चला जाऊया आता जरा मार्केटमध्ये. आता उठता बाजार करून.
पण आता बाजार उठता उठता आलेला आहे. जरा आल्याला जरा थंड हो, जरा गर्दी कमी झाली आता. मेन म्हणजे मार्केटमध्ये आहे ना, आम्हाला खोबरं घ्यायचं होतं आणि आजचा खोबऱ्याचा रेट जो आहे ना 250 रुपये किलो. हे बघा इकडे आहे, जरा चांगल्या क्वालिटीचं खोबरं आहे. आम्ही जरा आता खोबरं काढतो इथे. चांगली लसूण आहे ठेवण्याची ताई. इथे गरम मसाले 100 रुपये, 100ला वाटा. इकडे गरम मसाले वगैरे मला 150ला 2 द्यायला लागलं. घ्या 150ला 2. हे 150 रुपयाचा मसाला बघ. अजून जरा गरम मसाला लावा की त्याच्यावरती. लावला आता हे तुम्हाला 50 कमी केलं आणि लावलं मी, नाही तर लावलं. गरम मसाला नाही का? सगळं आहे, फक्त वेलची नाही भेटत नाही. बाकी सगळं मसाला आहे ना. काळी मिरी टाकली ना. मसाले क्या वाटे का बोला ते देऊ काय? 150ला 2 क्या वाटा. 100ला सगळा नको नको. मावशीकडे आलो की मी मांजरासाठी घेऊन जातो सुट्टा. आता बाजार उठता आहे. आम्हाला ते 100चे वाटे 150ला 2 मिळाले. तिकडे सुकी मच्छी आहे ह्या साईडला सर्व. हे बघा आपल्याला लेपाची सुकट घ्यायचं आहे. लेपाची सुकट कुठे दिसत नाही. पुढे बघूया तिकडे. हां, पूर्ण हा सुक्का मच्छी मार्केट आहे. सर्व प्रकारची सुकी मच्छी आहे. या साईडला बोंबील, जवला, दांडी सुकट आणि कर्दी एवढंच आहे. आपल्याला लेपाची सुकटा पाहिजे, पण ते पुढे त्या साईडला मिळतील वाटतं. ब्रिजच्या खालती जावं लागेल आता. सुक्या मच्छीचा बाजार आहे इकडून सगळा. काय आहेत सोडे लय बारीक. काय भाव आहे? 500 रुपये पाव आहे. किती? 500 रुपये पाव. इकडे बघा सगळे वाटे आहेत. मांदेलीचा वाटा म्हणजे बारीक आहे. मांदेली जरा मोठी हवी होती ना, जाड. सर्व वाटे आहेत. लेपाची सुकटा, दांडी सुकट. सर्व वाटे आहेत. मांदेली. हे मांदेलीचा वाटा कसा आहे? कसा आहे मांदेलीचा वाटा? 100 रुपयाला. म्हणजे सुकी मच्छी बनवणारच काय ते मांदेली? एक वाटा पाहिजे, जास्त नको. कितीच लावणार? किती लावा, किती दाखव, एवढी दाखव. हा, काय भाव असं म्हणतोस राजा? दाखवा किती लावता येते त्याच्यावरती. लेपाची सुकटा नाही वरती मोठे मोठे लावलेत की काय? असा ओला दिन काय पण म्हणतोस. हा काय भाव रे? काय बाजारात तू पहिल्यानं चालायच काय एवढा सांग? बाजार मी येतो फिरायला. जेव्हा येतो तेव्हा येतोच इकडे मार्केटला. येणारच ना बाजाराला. मग आता गर्दी कमी झाली. आज भरपूर होती ना गर्दी. आम्ही लेट आलेलं. दुसरा कोणी मिळेल नाही. लेपाची सुकटा कशी आहे? 100ला वाटे आहेत. संपले 4च वाटे येते. घेत असल्यास तर ये जमवून घेतो. लेपाची सुकटा कशी आहेत? होय, लेपाची सुकटा कशी आहेत? मालक कुठे गेले? 600 रुपये किलो. 300 रुपये अर्धा किलो. इकडे सगळी ओली मच्छी असते, पण आता ओली मच्छीचा बाजार संपत आला. कोण आता एवढे जास्त दिसत नाहीत. आहे थोडी मच्छी. इकडे आपल्याला सुकी मच्छी मेन घ्यायची. लेपाची सुकटा कशी आहे ती? किती वाटेत ते? लावून एवढी देतो. 2 वाटे. लेपाचा सुकट. देत पण नाही, पण आपण नसतं आता लास्ट आहे खाल्ल्यासारखी तरी वाटतील त्यांना. करू काय? थोडी लावा ना 4. आता नाही मावा. 4 लावा ना. राजा किलो आहे रे माझ्या. मावशी आता सगळीकडून फिरून आलो, तिकडून सगळीकडून. स्वस्त आहे आता तुमच्या इथे आलो मी. 4 लावा. 4 लावा. ते नको. लेपाचे पाहिजेत. एकच. ते पण जीव नाही असा.
आम्हाला थोडा असाच बाजार घ्यायचा आहे. सुका आहे, लेपाची सुकटा असतील, अजून काय बगी घ्यायचे, पण तिकडे जाड अशी दिसत नाही आहे. बघूया आता पुढे आहे का तिकडे. हां आहे ते बारीक आहे एकदम. आणि खोबरं तर घेऊन झालं आहे आमचं. आता बघूया अजून काय. मसाला पण घेतलेला 200 रुपये. जरा मांजरांना जाऊला इथंच घेतो. 100चा चांगला वाटा आहे. देव मात्र आहे ना. नाही बस झाला. बाजार इकडे आठवड्यातून एकदा भरतो. आमच्याकडनं कोण ना कोणतरी येतो. कोण ना कोणतरी बाजारात येतो इकडून. तर कसं आहे, मांजरांसाठी पाहिजे तेवढं जाऊला घेऊन जातं. जरा अजून लावता पण माझं फोटो नाही तुमचा नाही टाकत. घाबरू नका. कोण आले तर तुमच्या इथे जाऊला घ्यायला येतील, मच्छी घ्यायला येतील. माझं यूट्यूब चॅनल आहे. आमचा मुलगा आहे ना तिथे रत्नागिरी. अच्छा. पण बोलेल आई तुझा फोटो. काय रत्नागिरीत काय मार्केट आहे? काय तिकडे मच्छी मार्केट की रत्नागिरी कामाला आहे? तिथे हाय बहिणीकडे ते शिकते ना. अच्छा शिकायला आहे. ओके ओके. मांजरं पण आशीर्वाद देतील भरपूर दिला. माणसांचे आशीर्वाद भेटतील. भारी असते. इकडे खारातले बांगडे आहेत. ढोमी पण आहे. हा मासा कोणता आहे मावशी? शिंगटा. कसे विकतात ते? 1000ला किती? 4. अजून एक लावून. अरे वा. 5 आहेत 1000ला. इकडे भाकली वगैरे आहे. बाकीचं तर घेऊन झालंय. आम्हाला अजून बगी घ्यायची. बगी सुकी बगी. सुकी बगी घ्यायची. इकडे खारातली आहे बगी. खारातलं माहुरं भरपूर आहे. हे बगी आहे पण जरा बारीक आहे. जरा बगी असते कशी जाड पाहिजे, कशी खायला जरा बरी वाटते. बळी कशी आहे ती? बळी आहे पण काय क्वालिटी नाही. इकडे मया पण आलाय बाजार घ्यायला. घेतलास काय? झाली खरेदी? झाली. आता कोणती गाडी आहे जायला? रिक्षाने? बस नाही ना जात वरती? आहे पण लेट आहे भरपूर. ओके. इकडे बाजार घ्यायला आलाय सगळं. पण आता जरा गर्दी कमी झाली. किती लावताय? पण आज काय एवढी जाड बगी नाही बघायला मिळाली कुठे. वाकटीच नाहीत कुठे. बघा अशी एकदम बारीक आहे. ठीक आहे एक वाटा घेतोय आम्ही. नको बाया घे आणि पैसे पण देस. बाया आली सुकटा घ्यायला बुधवारच्या बाजारात. आज गर्दी होती ना मावशीला. पावसाळ्यात हे इकडे मार्केट नाही लागत ना? लागतो. पाणी भरला तर ना. ओके. बघा हा असा ब्रिज आहे. तिकडे असरोडच गेला आणि त्याच्या खालतीचा सगळा हा बाजार लागतो. जवळजवळ भाजी मार्केट पण सर्व उठलं आता थोडी आम्हाला भाजी घ्यायची आहे. बघूया काय मिळेल ती घेऊन जाऊ. मग आता मेन आम्हाला जे घ्यायचं होतं ते घेतलेलं. खोबरं आणि सुकी मच्छी. 20 रुपये पाव आहे. कोणतं मंदिर आहे? गणपती मंदिर. काय लिहिलेलं नाही वरती. आम्हाला इथे जरा सपरावरती टाकायला कागद पाहिजे. होय पाऊस येतोय ना आता. काळोख केला नाही. हा 1 वर्ष टिकतो. आम्हाला जरा पावसाळ्यासाठी कागद घ्यायचा आहे. खोपटीवरती पण टाकायला होईल आणि मागच्या साईडला जे सफर आहे ना त्याच्यावरती पण टाकायला होईल. तर तो पण आता आलेला ते घेऊनच जातो. इथे आहे जरा बऱ्या क्वालिटीमध्ये आहे. हे बघा. आणि आपल्याकडे संगमेश्वरमध्ये आहे ना किलोवरती कागद मिळतो. त्याचे वेगवेगळे रेट आहेत. कशावरती? मीटरवरती पण? मीटरवरती 50, 60, 70 जाडीवरती आहे. जेवढं जाड घ्याल तसा रेट थोडे हाय आहे आणि चांगल्या क्वालिटीचा कागद आहे. पूर्ण मार्केट फिरून झालं आमचं आणि आता जरा पोटपूजेला आलो आहे. मी जरा नाश्ता करायला आलो इथे. आम्ही दरवेळेस आहे ना इथे येतो. श्री स्वामी समर्थ स्नॅक्स आहे तिथे. वडापाव 1 नंबर लागतो.
आणि असला कुरकुरीत वडापाव असतो, वडा कुरकुरीत स्पेशली. आणि 2-2 वडे तरी खातोय. मी 3 खाते. खूप छान. हे बघा इकडे वडापाव आलेला आहे. 2 वडापाव आम्ही मागितलेला आहे इथे. हे बघा आणि वडे इकडे छान असतात ना, कुरकुरीत एकदम. आणि हे दही मिळतो, आम्हाला खूप आवडतो. असे आम्ही 2 मागितलेले आहेत वडापाव. आणि फ्राय केलेली मिरची येते. ओके, कसं आहे? छान आहे ना. इकडे आहेत ना खाली आपल्याला नदीचे मळे मासे वगैरे मिळतात. हे बघा आपल्या नदीतले मासे पकडून आताच विकायला आले. संपले काय हो मासे? आहेत अजून? आता झालेत की काय? आता झाले. काय काय भेटले दाखवाल का जरा? हे बघा मळे मासे. ही खरबी आहे ना ही? हे मळे मासे. ही खरबी. पुढे आपल्याच ह्याच नदीला पकडले इकडे. पार पडतो काय? पाराला पकडतो की भरतीवरती? हे नदीला केव्हा पण काय जमतं. आता डायरेक्ट एक कांडाला टाकता तुम्ही. खायला कसं भरती ओटी असते ना, हां त्या टायमाला भरती तेव्हा ओके. पूर्ण पाणी थांबल्यानंतर असं असतं. आम्ही पण गेले होते रात्री, आणलेला खरबे भेटलाय. इकडे पण आहेत अजून. अच्छा, सगळ्यांना हेच मिळालं वाटतं, मळे मासे आहेत सगळे. सरांचा पोटभर नाश्ता पण झाला आहे. आणि इथे मळे मासे मिळतात, आत्ताच ते पकडून घेऊन आलेत. आणि मळे आणि खरबी मासा आम्ही पण इकडे खाडीत पकडलेले. खरबी मस्त लागते, चव भारी असते. आणि मळे मासे पण खूप छान लागतात खायला. चला, आमचं सर्व खरेदी वगैरे झाले. इकडे पिऊ झाली काय? कंटाळली. गर्दी तशी कमी आहे, तर जाऊया फटाफट. आणि पावसाचं वातावरण झालं त्याच्या आधी आपल्याला पोचायचं आहे घरी. चला फटाफट निघूया. तर फायनली घरी आलेलं आहे. आणि आता येताना संगमेश्वरवरून येताना आहे ना, आम्ही रूट थोडा चेंज केलेला. परचुरी मार्गे आलेलं. तिकडचा रोड खूप छान आहे, थोडं लाँग पडतो पण रोड एक नंबर आहे. तर फायनली घरी पोचलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आम्हाला थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या मुंबईला वगैरे घेऊन जाण्यासाठी. खोबरं, तसं सुकी मच्छी वगैरे ह्या सर्व घ्यायच्या होत्या, त्या घेतलेल्या. आणि फटाफट आलेलं घरी. आता संध्याकाळची वेळ आहे. चिकू इकडे रशी उडी खेळतोय. काटा घुसला. तर चला, हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुला नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.